दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9च्या पथकाने अटक करून त्याच्याकडून 1,59,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी शहरातील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार 7 जून 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9चे पोलीस हवालदार नाझिम खान पठाण आणि संदीप भांड यांना गुप्त माहिती मिळाली की दानपेट्या फोडून चोरी केलेल्या नाण्यांचा बदल्यात नोटा घेण्यासाठी एक संशयित इसम पंचवटीतील अमरधाम परिसरातून गौरी पटांगणकडे येणार आहे। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल यांना देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9च्या पथकाने पंचवटी येथील गोदावरी हॉटेलजवळ सापळा रचला। दरम्यान एक संशयित इसम मोटारसायकलवरून येताना दिसला। पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शिताफेनं त्याला पकडून ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव शुभम उद्धव मगर असे सांगितले। त्याच्या झडती दरम्यान रोख रक्कम आणि बजाज कंपनीची पांढऱ्या रंगाची पल्सर मोटारसायकल असा एकूण 1,59,720 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अधिक चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह पंचवटी येथील गंगा घाटावरील सांडवा देवी मंदिर, कालभैरव मंदिर तसेच सिटी सेंटर मॉलच्या मागील मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड आणि नाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झाली आहे। या कारवाईत आरोपीचे साथीदार प्रणव उर्फ छोट्या जगताप, रितेश सवर आणि बबुआ अन्सारी यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।